पोलीस खातं जे आहे हे आता बदमाशांचं खातं व्हायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे। बीड जिल्ह्यामधल्या एका महिला डॉक्टर ज्या फलटणमध्ये साताऱ्यामध्ये होत्या त्यांच्या संदर्भामध्ये जी परिस्थिती झाली की त्यांना आत्महत्या करण्याच्या इथपर्यंत नेऊन पोहोचवलं। मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी सभागृहामध्ये खोटी माहिती दिली आणि कुठल्याही विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव सभागृहामध्ये आणला नाही, त्याच पद्धतीने जी काही माहिती आमच्याकडे आली त्या माहितीच्या जोरावरती पीए जे आहेत खासदारांचे त्यांनी दबाव टाकला होता आणि आपण बघत असाल की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्या खासदारांना क्लीन चिट देऊन टाकली अशी परिस्थिती आहे। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे की खासदाराच्या पीएने फोन केला होता की नव्हता आणि तो स्टेटमेंट करण्या अगोदर मोबाईल चेक केला होता का, मोबाईलचा रेकॉर्ड चेक केला होता का, याचा त्यांनी असणारा खुलासा केला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे।